भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शेरो शायरीतून राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना पुन्हा एकदा डिवचले। 15 वर्षांची ममताची सत्ता उलथवली, मग एका आमदाराचं टेन्शन कशासाठी घेता असं म्हणत ईश्वरपुरात गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांचं नाव न घेता त्यांची सत्ता उलथवून टाकण्याचं आवाहन केलंय। यावेळी त्यांनी शेरो शायरीही केली आहे। आज इकडे यायचं म्हटलं तर बरेच सगळे म्हणजे अरे गोपीचंद बऱ्याच दिवसांनी येतोय, मैंने बोला था ना एंट्री लेट होगी लेकिन ग्रेट होगी। जिंदगी जीते हैं हम शान से, जिंदगी जीते हैं हम शान से, तभी तो दुश्मन जलते हैं हमारे नाम से। अरे ममता बॅनर्जीची 15 वर्षाची सत्ता, ती कुणाला जुमानत नव्हती सत्ता, आज ती सत्ता राहिली का? विचार करा, ममताची सत्ता जाऊ शकते, एका साध्या आमदाराला तुम्ही कशासाठी टेन्शन घेताय?